त्यानंतर एक मोठी बातमी आहे। भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्येच एक खेळी दिसतीये। भाजपमध्ये गेलेले सुधाकर बडगुजर यांनी एक खेळी खेळली आहे। नेमकं काय घडलंय त्याची आपण माहिती घेऊयात। मात्र एक मोठी बातमी TV9 मराठीवरती सध्या आपण बघतोय ते म्हणजे सुधाकर बडगुजर जे भाजपमध्ये गेलेत त्यांनी भाजपमध्येच एक खेळी खेळली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येते। सुधाकर बडगुजर जे भाजपमध्ये गेलेत त्यांनीच भाजपमध्ये एक खेळी खेळली आहे। त्यांच्या घरामध्ये तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असं म्हणता अनेक नेत्यांच्या घरामध्ये अनेक नातेवाईकांना या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली आहे। तशी ती सुधाकर बडगुजर यांच्या देखील घरातल्या तिघांना उमेदवारी मिळालेली आहे। उमेदवारी अर्ज वैध झाले। कोणाकोणाचे तुमच्या घरात कोणाकोणाचे आहे? वैध जे पक्षाने दिले तेच वैध झाले। पण तुमच्यामुळे अनेक पक्षातल्या लोकांचे उमेदवारी अर्ज उडाले अशा प्रकारचा आरोप केला जातोय। तुम्ही आपल्या जिल्हाध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिले ते जोडलेले आहेत। जे ठरलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी एबी फॉर्म दिलेत। त्यांनी दुसऱ्याला कोणाला एबी फॉर्म दिले मला माहित नाही।